मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र या नुकसानाची दखल घेण्याऐवजी कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। उभ्या ऊस पिकांचे पंचनामे न करण्याची आडमुठी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी अंकुश संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी खराब झालेला ऊस घेऊन चक्क शिरोळ तहसीलदार कार्यालयावर धडक दिली। यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला। यावेळी बोलताना अंकुशचे धनाजी चिडमुंगे म्हणाले की जर उद्यापासून पंचनामे सुरू झाले नाहीत तर सर्व पूरबाधित ऊस तहसीलदार कार्यालयासमोर आणून टाकू असा इशारा त्यांनी दिला। ऊस या लोकांना इथं आता ऑफिस मध्ये आणून दाखवायची पाळी आल्या आणि हे बाबा हे बघ एकदा तू काय झालंय की नुकसान आणि हे पण नुकसान झालं नाही असं जर असेल तर मग या कृषी विभागाला खरं तर इथनं बंद करून तुम्ही जावा म्हणून सांगायला पाहिजे। कारण यांचं काम आहे तिथलं खरी वस्तुस्थिती शासनाला पोहोचवणे, शासनाला पंचनामे देणे आणि तुकडा अक्षरशः बिके समान शासन आम्हाला मदत देत आहे आणि ती बिके समान मिळणारी मदत सुद्धा या लोकांना शेतकऱ्यांना द्यायची नाही आणि पंचनामे करायला नाही म्हणतात। ह्या कृषी विभागाच्या या सगळ्या तज्ञ लोक आहेत तरी पण हे लोक अशा पद्धतीने नुकसान झालेलं असताना ऊसाचं नुकसान झालं नाही म्हणतात। यांचा पहिला आम्ही आमच्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतोय। जाहीर निषेध आणि उद्यापासून जर पंचनामे नाही झाले तर असं दररोज बिंडच्या बिंड या तुमच्या ऑफिस मध्ये आणून टाकणार आहे। आता आम्हाला कुठंतरी ते कचऱ्यात टाकायचं जा शेतातनं बाहेर काढून हे सगळा ऊस बाद झालेला जर उद्यापासून पंचनामे नाही झाले तर या सगळ्या बिंडच्या बिंड शेतकऱ्यांनी इथं कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये आणून टाकावेत आणि यांनी तोंडानं आणि तुमच्या डोळ्यानं बघा हे नुकसान झालंय की नाही आणि मग नुकसान भरपाई द्यायचं की नाही तुम्ही ठरवा। हा आमचा तुम्हाला इशारा असेल। आजपासून हे उभ्या पिकाचं पंचनामे करा नाहीतर उद्यापासून हे सगळा खराब झालेला ऊस तुमच्या दारात आणून टाकणार। या आंदोलनात दीपक पाटील, महेश जाधव, पोपट सांगपाळ, अप्पा कदम, प्रमोद बाबर, रशीद मुल्ला, उत्तम राजपूत, शशिकांत काळे, भूषण गगावणे आणि योगेश जाधव आदी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी शिरोळहून कुणाल कांबळे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।